एक दादांना मुलाखत दिली होती. दादा, आमच्या खताचं दुकानाचं नुकसान झालं होतं, माझ्या मिस्टरांना सर्पदोष झाला होता. त्यावेळेस दादांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दादांनी आम्हाला शब्द दिला होता. आमच्या खताच्या दुकानाचे खूप नुकसान झाले. 25 लाखापर्यंत आमचे दुकान पूर्ण पाण्यात होतं. आपलं नाव जरा ताई सांगा. विद्या शरद कुलकर्णी. त्यात माझ्या मिस्टरांना सर्पदोष झाला. ते 3 दिवस दवाखान्यात होते. पूर्ण पाण्यात, म्हणजे आमच्या घराचं पण नुकसान झालं. खताचं दुकान पूर्ण, म्हणजे एक पोत सुद्धा बघायला राहिलं नाही. आपण काळजी नका करू ताई, आम्ही नक्की मदत करू आणि शासकीय मदतीच्या पलीकडे जाऊन करू. आणि जेव्हा दादांनी शब्द दिला त्यावेळेस त्याच्या अगोदर पण आम्हाला कोणतीही मदत सुद्धा मिळाली नव्हती. ज्यावेळेस दादांनी शब्द दिला त्यावेळेस सर्वांची आम्हाला अन्नधान्य असेल, पाणी असेल, सगळ्यांनी तिथं आणून दिलं. 22 सप्टेंबरला जेव्हा अतिवृष्टी झाली होती, अतिवृष्टीमध्ये आजी आजोबा घरामध्ये पाण्याच्या पुरामध्ये अडकलेले असताना मी त्यांना काढण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यामध्ये मला सर्पदोष झाला. सर्पदोष झाल्याच्या नंतर मी जेव्हा हॉस्पिटलला होतो 5 दिवस, त्याच्या दुसऱ्या दिवशी नामदार गिरीश महाजन आणि राणादादा हे आमच्या गावामध्ये आले होते पूरग्रस्तांना भेटीसाठी. त्यावेळेस मी जेव्हा हॉस्पिटलला होतो तेव्हा दादांनी डॉक्टर अंधारे साहेबांना कॉल केला, माझ्या तब्येतीची विचारपूस केली, डॉक्टरांना योग्य ते ट्रीटमेंट करण्यास सांगितली. जे माझ्या जीवनाला जे काय शेवटच्या क्षणी मला जीवदान मिळाल्यानंतर जेव्हा दादांनी सांगितलं की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, आणि दादांनी जेव्हा मदतीचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं, त्याच्या आश्वासनाची पूर्तता म्हणून मी शब्द दिला होता की शासकीय मदतीच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. हा दादांनी शब्द दिला होता. त्या अनुसरून मी धाराशिवला दादांना भेटायला आलो. दादांना भेटायला दादांनी 1 मिनिटामध्ये आम्ही सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहे, दादांनी शब्द दिला होता, तो आज दादांनी पूर्ण केला. याबद्दल दादांचं मी माझ्या परिवाराच्या कुटुंबाच्या वतीने शतशः आभार. हे दादांचे शब्द, ह्या शब्दामुळे माझ्या जीवनाला जी नवीन उभारी मिळाली आहे ही कधी न विसरू शकणार आहे.